स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई 7.93 लाखाचा प्रतिबंध गुटखा जप्त आरोपी ताब्यात उदगीर लातूर जिल्ह्यातील अवैध गुटखा व तंबाखू विक्रेत्याविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असं स्थानिक गुन्हे शाखेने उदगीर तालुक्यातील डिग्रस पाटी परिसरात धडक कारवाई करत 7,93,200 रुपयाचा प्रतिबंध गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केला आहे। या प्रकरणी एका आरोपीस 4 चाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात कठोर मोहीम राबविण्यात येत आहे। अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांनी त्यांच्या पथकास गुप्त माहितीच्या आधारे कारवाईचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने दिनांक 13 मे 2026 रोजी पथक उदगीर तालुक्यातील गस्त घालत असताना सकाळी सुमारे 10:40 वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर MH12 KN 3966 कारमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंध गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणार आहे। माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी पंचाक्षासह डिग्रस गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सापळा रचला। काही वेळा संशयित वाहन घटनास्थळी येताच पोलिसांनी तात्काळ वाहन थांबवून चालकांशी चौकशी केली। त्याने आपले नाव ओमकार नरसहन नरहारे वय 21 राहणार हैबतपूर तालुका उदगीर सध्या राहणार आष्टामोड तालुका चाकूर जिल्हा लातूर असे सांगितले। त्यानंतर वाहनाची सखोल तपासणी करण्यात आली असता वाहनांचा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाचे प्रतिबंध केलेला विमल पान मसाला गुटखा व VN संबंधित तंबाखू आढळून आला। या कारवाईत गुटखा तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 7.93,200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्राथमिक तपासात आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित गुटख्याची तंबाखू वाहतूक विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी आरोपीविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निरीक्षकाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मनोज खोजे, अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके व आनंद हल्लाळे यांनी केली। लातूर जिल्ह्यातील पोलीस दलामार्फत अवैध गुटखा व तंबाखू विक्री करणाऱ्याविरुद्ध यापुढे कठोर प्रभावी कारवाई सुरू करणार राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे।